वटपौर्णिमेचे महत्त्व, सावित्री सत्यवान कथा, पूजा विधी, पूजेसाठी लागणारे साहित्य, शुभ रंग कोणता आणि कोणते रंग टाळावेत आणि बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात, ही सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. वटपौर्णिमा हा सण हिंदू धर्मातील विवाहित स्त्रियांचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी व्रत करतात. तर आता जाणून घेऊया की वटपौर्णिमा का साजरी केली जाते. वटपौर्णिमेच्या मागे सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक कथा आहे. सावित्री ही अतिशय पतिव्रता स्त्री होती. सत्यवानाचे आयुष्य अल्प असल्याची माहिती असूनही तिने त्यांच्याशी विवाह केला. सत्यवानाचा मृत्यू झाल्यानंतर सावित्रीने यमराज यांच्याकडे प्रार्थना आपल्या बुद्धिमत्तेने आणि पतिव्रताच्या बळावर पतीला पुन्हा जीवन मिळवून दिले. त्यामुळे सावित्रीला आदर्श पतिव्रता मानले जाते. तर वटवृक्षाचे महत्त्व काय आहे हे खाली आपण जाणून घेऊया. वटवृक्ष हे दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. वटवृक्षाचे आयुष्य खूप मोठे असल्यामुळे त्याची पूजा केली जाते. वटपौर्णिमेची पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ व सुंदर साडी परिधान करावी, पूजेचे साहित्य घ्यावे, वटवृक्षाजवळ जाऊन पूजा करावी, हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करावीत, वटवृक्षाला पाणी घालावे, कापसाचा दोरा किंवा सूत वटवृक्षाभोवती 7 किंवा 108 वेळा गुंडाळावे, सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी किंवा वाचावी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी, वडीलधाऱ्या महिलांचे आशीर्वाद घ्यावेत. पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे हे खाली पाहू घ्या. हळद, कुंकू, अक्षता, फुले व हार, अगरबत्ती, कापूर, तांब्या किंवा कलश, कापसाचा दोरा, फळे, नारळ, मिठाई किंवा नैवेद्य. वटपौर्णिमेच्या दिवशी कोणता रंग शुभ आहे हे आपल्याला नक्की कळत नाही, तर हे 5 रंग आहेत जे त्या दिवशी शुभ मानले जातील. हिरवा रंग. हिरवा रंग सौभाग्य, समृद्धी, आनंद आणि नवजीवनाचे प्रतीक मानले जाते. विवाहित महिलांसाठी हिरवा रंग अतिशय शुभ मानला जातो. हिरव्या बांगड्या आणि हिरवी साडी परिधान केल्याने अखंड सौभाग्य लाभते अशी श्रद्धा आहे. दुसरा रंग लाल. लाल रंग प्रेम, शक्ती, उत्साह, मंगल कार्य आणि वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे. कुंकवाचा रंगही लाल असल्याने हा सुहागाचे प्रतीक मानले जाते. तिसरा रंग आहे पिवळा. पिवळा रंग ज्ञान, सकारात्मकता, आनंद आणि दैवत्वाचे प्रतीक आहे. भगवान विष्णू आणि गुरु ग्रहाशी संबंधित असल्याने धार्मिक कार्यात हा रंग शुभ मानला जातो. चौथा रंग आहे गुलाबी रंग. गुलाबी रंग प्रेम, कोमलता, जिव्हाळा आणि आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग मनात सकारात्मक भावना निर्माण करतो. पाचवा रंग आहे जांभळा रंग. जांभळा रंग अध्यात्म, प्रतिष्ठा, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. सहावा रंग आहे केशरी रंग. केशरी रंग त्याग, श्रद्धा, उत्साह आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. धार्मिक सणामध्ये या रंगाला विशेष महत्त्व आहे. कोणते रंग टाळायचे आहेत हे पण जाणून घेऊया. पांढरा रंग. पांढरा रंग शांतता, पवित्रता आणि निर्मळतेचे प्रतीक आहे. काही भागात शुभ मानला जातो तर काही परंपरांमध्ये वटपौर्णिमेला पूर्ण पांढरा रंग टाळला जातो. काळा किंवा करडा रंग. काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक मानले जात असल्यामुळे अनेक ठिकाणी धार्मिक पूजाविधीमध्ये तो टाळला जातो. मात्र हा धार्मिक श्रद्धेचा भाग आहे. आता आपण जाणून घेऊया बांगड्या रंगाचे महत्त्व. हिरव्या बांगड्या अखंड सौभाग्य, समृद्धी आणि सुख. दुसरी लाल बांगड्या प्रेम, मंगलता आणि वैवाहिक सुख. तिसरी पिवळ्या बांगड्या आनंद, शुभत्व आणि सकारात्मकता. चौथी आहे लाल आणि हिरव्या कलरच्या बांगड्या, सौभाग्य आणि सुखी संसाराचे प्रतीक. सोन्याच्या बांगड्या ऐश्वर्य, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक. तर यापैकी तुम्ही कोणत्याही कलरच्या बांगड्या वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता. सावित्रीच्या पतिव्रताचे बळ, वटवृक्षाचे दीर्घायुष्य
आणि सौभाग्याचे आशीर्वाद प्रत्येक विवाहित स्त्रीला लाभो. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.